गजरा हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संभारी अव्यक्त ते आकारे रूपा आणि गुणवंत भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संभारी तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखी पायापाशी दुर्जनाची संभारी। आपल्या या किशोर वठारे ग्रामसंकुलामध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्रावण महिन्यातील सोमवारच्या दिवशी प्रवचन झाला आणि त्यातला आजचा हा पवित्र दिवस म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवाचा जयंतीचा उत्सवाचा हा दिवस तुम्हा सर्वांच्या भाग्यानं तुम्हाला प्राप्त झालाय असं म्हटलं तरी हरकत नाही। कारण आतापर्यंतचे यापूर्वीचे कृष्ण जन्म भेटले ठीक आहे, परंतु आताचा कृष्ण जन्म या वर्षीचा कृष्ण जन्म मात्र भाग्याचाच म्हणावा लागेल। कारण आज तागायचे कृष्ण जन्म आपण दरवर्षी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करत होतो, परंतु यावर्षी मात्र गेल्या 2 वर्षापासून एक मोठं जागतिक महामारीचं संकट आलं आणि त्याच्यामध्ये अनेक जवळची व्यक्तिमत्व आपण राजकीय असतील, सामाजिक असतील, आध्यात्मिक असतील, ही सगळी मंडळी आपण या काळामध्ये गमावली कोविडच्या काळामध्ये असं म्हटलं तरी हरकत नाही। आणि त्यातून आपण जे काही भगवंताच्या आशीर्वादानं गोपाल कृष्णाच्या आशीर्वादानंच तुम्ही आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहोत असं म्हटलं तरी हरकत नाही। त्याचं प्रेम तुमच्या आमच्यावरती आहे आणि त्या प्रेमापोटीच आज आपण काहीतरी लोक या ठिकाणी उपस्थित राहू शकतोय। खरं तर आज भगवान गोपाल कृष्णाचा जन्मोत्सवाचा दिवस आहे, भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो। एक थोडीशी शंका मी अशी उपस्थित करतो, जन्मदिवस कोणाचा साजरा करतात? जो जन्माला आलाय त्याचा साजरा करतात, जो जन्माला आलाय त्याचा साजरा करतात। पण शास्त्र असं सांगतं जन्माला कोण येतं? जो मरतो तो जन्माला येतो। ऐका थोडंसं लक्ष देऊ, जन्माला कोण येतं? जो मरतो तोच जन्माला येतो आणि जो जन्माला येतो तो मरतो। माऊली ज्ञानोबरायांची महाविष्णू ज्ञानोबरायांची भाषा आहे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीमध्ये उपदेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिला। आज भगवान कृष्णाच्या जन्मोत्सवाबरोबर माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांचाही जयंती सोहळा साजरा केला जातो। ऐका, त्या ज्ञानोबरायांनी सांगितलं उपदेते नाशे, उपदे म्हणजे जे जन्माला येतोय त्याचा नाश होणार आहे आणि जो नाश म्हणजे तो मरण पावणार आहे आणि जे मरणार आहे उपदेते नाशे नाशे ते पुनरपी दिसे पुन्हा दिसणार आहे। हे कसं आहे म्हणजे हे रहाटगाडग कसं आहे? हे परिभ्रमेगा कसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। घटिका यंत्र म्हणजे घड्याळ। ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी घड्याळाचा शोध लावला असं म्हटलं तरी हरकत नाही। तर अतिशय ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी म्हणजे विज्ञानाला धरून तंत्रज्ञानाला धरून आहे, फक्त आम्ही वाचत नाही हे दुर्दैव आहे। कारण ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सगळे शोध बऱ्यापैकी शोध ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले गेलेले आहेत। घड्याळाचा शोध ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत आहे यात आश्चर्य नाही। आजच्या या काळामध्ये उसाला ठिबक सिंचन हे केलं, कंपल्सरी केलं, शासनाने केलं किंवा कारखानदारांनी केलं असेल, परंतु ठिबक सिंचनचा शोध सुद्धा ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी सांगितला होता। दुर्दैव आपलं एवढंच की आपल्या लोकांनी ते वाचलं नाही, वाचलं पण नुसतंच वाचलं, मनापासून काही त्याचा वापरच केला नाही। ज्ञानोबरायांची ओवी मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे का मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषती। मूळ सिंचन मुळामध्ये सिंचन झालं पाहिजे याला तुम्ही आम्ही ठिबक सिंचन म्हणतो। अशा अनेक पद्धतीचे शोध ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर शोध आहेत। अणुरेणूपासून म्हणजे अणुबॉम्ब पासून अणुनिर्मिती पासून पाण्यातून वीज निर्मिती कशी करायची हे सुद्धा शोध ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे। आणि त्या ज्ञानोबरायांनी सांगितलं जन्माला कोण येतं? जो मरतो तोच जन्माला येतो। आणि तुम्ही आम्ही भगवंताचा आज काय साजरा करतोय? जन्मोत्सव। हे जरा डोक्यात कुठं जुळतंय का? थोडस लावून बघा, नुसतं फक्त भजन करू नये आपण, भजनाबरोबर त्याला तात्विक जोड आपली असली पाहिजे। हे नक्की कसं होतं? त्याला जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे आमच्या जवळ। जो माऊली म्हणतात जो मरतो तोच जन्माला येतो,
असं जर असेल तर भगवान परमात्म्याचा आपण जन्मोत्सव करतोय, मग असं म्हणायचं का भगवान परमात्मा मरतो असं म्हणायचं का? मग भगवान परमात्मा मरत नाही तर मग जन्माला कसा येतो? आणि जन्माला येत असेल तर त्याला मरावं लागणारच आहे. ऐका, ही शंका जरी असली तरी जन्म मृत्यू का निर्माण होतं याच्यामध्ये याचं उत्तर आहे. जन्मावं का लागतं, मरावं का लागतं, याला आहे कारण तुमचं आमचं केलेलं कर्म. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म करतो त्या कर्मामुळे आम्हाला जन्मावं आणि मरावं लागतं. मग भगवान परमात्म्याला जन्म मरण नाही का? कारण भगवान परमात्म्याचं जे कर्म आहे ते निष्काम कर्म आहे. ते कर्म मी करतोय ही भावना भगवंताच्या कर्मामध्ये नाहीये, म्हणून त्याचा जन्म आणि त्याच्याजवळ मरण नाही. परंतु एक व्यावहारिक दृष्टीनं तुमच्या आमच्या लक्षात यावं म्हणून भगवान परमात्म्याचा हा जन्मोत्सवाचा दिवस आज सर्व भारतात, हिंदुस्थानात किंवा जगभर साजरा केला जातोय असं म्हटलं तरी हरकत नाही. भगवान कृष्ण शब्दाचे 3 अर्थ मी तुमच्या समोर बोलून जातो. कृष्ण, श्रीकृष्ण. या कृष्णाचा अर्थ आम्हाला कळला पाहिजे. नक्की कृष्ण कशाला म्हणायचं? कृष्ण या शब्दाचा पहिला अर्थ होतो काळा, दुसरा शब्द होतो कळण्यास कठीण आणि तिसरा अर्थ होतो कृष या धातूपासून कृष्ण हा शब्द तयार झाला. कृष या शब्दाचा अर्थ मराठी व्याकरण शास्त्रामध्ये आकर्षण करणारा, जो सर्वांचं आकर्षण करून घेतो त्याचं नाव कृष्ण असं म्हटलं तरी हरकत नाही. या दृष्टीने आपण काल्याच्या कीर्तनामध्ये गवळणी पाहतो, त्या सगळ्या गवळणी लावून घ्या. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हारी. काय झाला? हा कशाचा प्रकार आहे? एका गवळणीनं जाता जाता म्हणे विकायला बाजारात दही दूध घेऊन जाताना भगवान कृष्ण परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर त्याच्या रूपाने इतकी भुलली म्हणजे वेडी झाली ती गवळण. कोणी एकी भुलली नारी. काय परिणाम झाला? विकिता गोरस घ्या म्हणे हारी. गोरस म्हणजे दही दूध विकायला लागली. दही दूध विकायला लागल्यानंतर ती काय म्हणावं, आपण विकायला बसल्यानंतर जो पदार्थ, जी वस्तू विकायला बसतो तीच वस्तूचं नाव घेऊन ओरडतो का नाही? टोमॅटो विकायला तर टोमॅटो घ्या, कांदे घ्या, काय विकतो ती घेतो. तसं दही दूध विकायला लागल्यावर त्या गवळणीनं काय म्हणायला पाहिजे होतं? दही घ्या, दूध घ्या असं म्हणायला पाहिजे होतं. पण ती भगवंताच्या रूपाकडे इतकी आकर्षित झाली कृष्ण परमात्म्याच्या की दही घ्या, दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी ती काय म्हणायची? विकिता गोरस घ्या म्हणे हारी. हरी घ्या, गोपाल घ्या, दामोदर घ्या म्हणायला लागली. मला सांगायचा मुद्दा कृष्ण या शब्दाचा अर्थ मी तुमच्या समोर बोलतोय. कृष्ण या शब्दाचा अर्थ आकर्षण करणारा असा होतो. दुसरा कळण्यास कठीण. भगवान कृष्ण परमात्मा हा कळण्यास कठीण आहे. भगवंताचे बाकीचे अवतार अनेक अवतार आहेत. मुख्य 10 अवतार सांगितले जाते. एका वाक्यात एका महात्म्यानं गोड वर्णन केलं 10 अवताराचं. 2 जलचर, 2 भूचर, 2 विप्र, 2 राजा, बौद्ध कलंकी अवतार लिए भक्त जनुके काजा. ऐका, 10 अवतार सांगितले. 2 जलचर, 2 जलचर अवतार कोणते? मत्स्य, गच्छ हे 2 अवतार कसले आहेत? जलचर अवतार आहेत, पाण्यातले अवतार. मत्स्य, मासा आणि कासव हे दोन्ही अवतार. 2 भूचर, 2 भूचर कोणते? एक वराह अवतार आणि दुसरा नरसिंह अवतार हे भूचर आहे. तर 2 विप्र कोणते? एक वामन आणि दुसरा परशुराम. आणि 2 राजा, एक राम, दुसरा कृष्ण आणि 9वा आणि 10वा बौद्ध आणि कलंकी अवतार सांगितला गेला. हे सगळे देवाचे जे अवतार आहेत, बाकीचे अवतार जे आहेत हे सगळे अवतार एक वेळ समजतील. ते अंश अवताराचे 6 प्रकार शास्त्रामध्ये आहेत. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्णत्व. काही अवताराचा समावेश अंशामध्ये होतो, काहींचा अंशांशामध्ये होतो, काही कलामध्ये होतो, काही आवेशामध्ये जातात आणि काही पूर्ण आणि परिपूर्णत्व असतात. ऐका, अंश म्हणजे काय? जे ब्रह्मादिक पद आहे, हे ब्रह्मपद आहे, ब्रह्मदेव आहे, हा भगवंताचा अंश अवतार आहे. सृष्टी निर्माण करण्यासाठी भगवंतांनी स्वतःचा अंश ब्रह्मदेवाच्या मध्ये विलीन केला आणि तो अंश अवतार आहे. अंशांश अवतार म्हणजे हे ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्ती करण्याकरता जे सहकार्य करतात, म्हणजे हे इंद्र, चंद्रादी देव आहेत ना, हे सगळे अंशांश अवतारात येतात. काही अवतार हे कलेचा अवतार असतात. कला अवतार म्हणजे कपिल मुनी म्हणून गेले, ज्यांनी सांख्यशास्त्राचा शोध लावला. सांख्यशास्त्र, न्यायशास्त्र ही शास्त्र आहे. या शास्त्रातला सांख्यशास्त्र, न्यायशास्त्राचा ज्यांनी शोध लावला ते कपिल मुनी, हा कला अवतारात येतो. तर काही अवतार हे आवेशामध्ये येतात. आवेश म्हणजे ठराविक कार्य करून घेण्यासाठी भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणामध्ये अवतीर्ण होतात. कार्य संपलं की तो अवतार संपतो. हा परशुरामाचा अवतार आहे. निक्षत्रिय करण्यासाठी, क्षत्रिय करण्यासाठी तो असणारा परशुरामाचा आवेश अवतार आहे. पूर्ण अवतार कोणता आहे? तर प्रभू रामचंद्राचा हा पूर्ण अवतार आहे. आणि परिपूर्णतम अवतार कोणता आहे? तर भगवान गोपाल कृष्णाचा आहे. आता पूर्ण आणि परिपूर्णतम काय फरक आहे याच्यात? ऐका,
पूर्ण अवतार आणि परिपूर्ण मध्ये फरक आहे. पूर्ण अवतारामध्ये भगवंताचा तो पूर्ण अवतार आहे, पण त्या अवतारात स्वातंत्र्य नाहीये. प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे, पण स्वातंत्र्य आहे का त्या अवतारात? नाहीये. का नाहीये? बोलिले वाल्मिक तैसेची वर्ती. जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलं तसं प्रभू रामचंद्राला वागावं लागलं. त्याच्यात कोणताही बदल करता आला नाही. त्या वनवासाच्या प्रसंगाच्या वेळेस गोड उदाहरण दिलं जातं. म्हणजे काय झालं, प्रभू रामचंद्राला वनवास सांगितल्याबरोबर सीतामाईंनी सीतामाई वनवासाला यायला सोबत तयार झाल्या. लक्ष्मणजी सोबत यायला लागले, तिची परवानगी घेतली. ते लक्ष्मण, सीतामाई आणि प्रभू रामचंद्र वलकल घालून वनवासाला निघाले. तेवढ्यामध्ये लक्ष्मणजींची जी पत्नी होती, लक्ष्मण भैयाची पत्नी, नाव तिचं उर्मिला, ती उर्मिला येते आणि प्रभू रामचंद्राला म्हणते, प्रभू तुम्ही वनवासाला निघाला, माझे पती लक्ष्मणजी तुमच्या सोबत येतात, मला दुःख नाही, ते मला सोडून तुमच्या सोबत वनवासाला येतात, उलट मला आनंद आहे. माझे पती ज्येष्ठ बंधूंची सेवा करण्यासाठी वनवासात जातात, पण माझी एक इच्छा आहे. काय इच्छा उर्मिले? प्रभू रामचंद्राने विचारलं, उर्मिला काय इच्छा आहे तुझी? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांना विचारल्यानंतर त्या उर्मिलेने उत्तर दिलं, प्रभू माझी इच्छा एकच आहे. म्हणजे कोणती इच्छा आहे? तर त्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्राची इच्छा सांगताना ते उर्मिला म्हणते, प्रभू माझी इच्छा अशी आहे की, उर्मिला बोलते, माझी इच्छा अशी आहे म्हणजे की वनवास, माझा भाऊ, माझे पती असणारे लक्ष्मणजी तुमच्या सोबत वनवासात येऊन तुमची सेवा करतील, परंतु तुमची सेवा होईल, पण तुमच्या सोबत येणारी माझी सीताबाई मात्र तशीच आहे. त्या सीताबाईची सेवा कोण करणार हा मला प्रश्न पडलाय. ती उर्मिला म्हणते, मीही वनवासात येते प्रभू, आणि तुमच्या सोबत वनवासाला आल्यानंतर माझे पती लक्ष्मणजी तुमची सेवा करतील आणि मी वनवासात येऊन माझ्या सीताबाईची, मोठ्या जावेची सेवा करेन. काय रामायण आहे, विचार करा. बघा, एक भाऊ दुसऱ्या भावाची सेवा मागतोय, तर त्या भावाची बायको काय मागते, तर जावेची सेवा मिळावी म्हणून 14 वर्ष वनवास स्वीकारायला ती तयार होते. हे रामायण कुठं? एक जाऊ दुसऱ्या जावेची सेवा मागणारी, एक भाऊ दुसऱ्या भावाची सेवा मागणारी रामायण कुठं? आणि आजचं रामायण आपल्या घराघरातलं रामायण या प्रवचनात सुद्धा न सांगण्यासारखं आहे. यासाठी रामायण आणि महाभारतासारखे ग्रंथाचं श्रवण पठण आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. ऐका, ती उर्मिला म्हणते, मी सोबत येईन आणि सीतेमाईची सेवा करीन. त्यावेळेस रामाने सांगितलं, उर्मिला तुझा विचार आणि तू मांडलेली भूमिका मला अत्यंत पटते. तू आली तर सीतेची सेवा होईल हेही मला पटतंय, पण काय करावं उर्मिले, वनवास फक्त वाल्मिक ऋषींनी तिघांनाच दिलाय, आणि ते तिघ कोण आहे, तर राम, लक्ष्मण आणि सीता. याच्यामध्ये चौथ्याला वनवास नाही, त्यामुळे मी तुला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. परिणाम, प्रभू रामचंद्र पूर्ण अवतार आहे, पण त्याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही. जसं वाल्मिकी ऋषींनी लिहिलं तसंच वागावं रामप्रभूंना लागेल. पण एक कृष्ण अवतार असा आहे जिथं पूर्ण आहे आणि सगळं स्वातंत्र्य आहे, म्हणून त्याला परिपूर्ण म्हणायचं. परिपूर्ण कधी होतं, तिथं स्वातंत्र्य असेल तर त्याला परिपूर्ण. कृष्ण अवतारात काय आहे का, त्याला काही नाही, कुठलं बंधन नाही, काही नाही, त्याला जसं वाटेल तसं तो भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. रामप्रभूंचा तसं नाही. उलट प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्ष राज्य केलं असा इतिहास सांगतोय. भगवान कृष्ण परमात्म्यांनी फक्त 125 वर्ष आयुष्य जगले असं म्हणून सांगितलं जातं. त्यातली 11 वर्ष ही असणारी गोकुळामध्ये काढली, 14 वर्ष मथुरेत काढली आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये काढली. आपल्या साध्या भाषेत सांगू का, गोकुळ म्हणजे खेडेगाव आहे, मथुरा म्हणजे शहर आहे. मथुरेच्या बाजाराला, म्हणजे बाजार कुठं होत होता, मथुरेत. आपला बाजार आता गावोगावी झाले, आपला बाजार कुठं असायचा, पंढरपूरला. तसं गोकुळ हे खेड आहे, मथुरा शहर आहे आणि द्वारका कुठं आहे, समुद्रात, गुजरातला. म्हणजे समुद्राच्या पलीकडे. साध्या भाषेत सांगू का, आपल्याकडे आपण म्हणतो ना, एखादी व्यक्ती मोठी झाली तर आपण काय म्हणतो, त्याचं बालपण खेड्यात गेलं, त्याचं शालेय शिक्षण शहरात झालं, पण नोकरीला मात्र तो परदेशात लागला. तसं बालपण त्याचं सगळं भगवान कृष्ण परमात्म्याचं गोकुळात गेलं, शिक्षण सगळं मथुरेमध्ये झालं आणि पूर्ण आयुष्य मात्र परदेशात म्हणजे द्वारकेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्यांनी काढलं असं म्हटलं तरी हरकत नाही. अतिशय कळण्यास कठीण आहे. न कळे कान्होबाचे कोडे अभंग घेतला जातो. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी,
नवल केवडे केवडे आणि न कळे कान्होबाचे कोड. कान्होबाचं कोडच कळत नाही. ज्याने पृथ्वी तृप्त केली तो यशोदेशी भोजन मागे. ऐका ना, ज्यानं सगळ्या पृथ्वीला तृप्त केलं पण तो यशोदामाई समोर म्हणतो यशोदामाई चांगली भाकरी कर आणि त्या भाकरीवरती तूप दे. हे कोडच आहे का नाही महाराज? हे कोड इतकं का? कारण भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र समजत नाही त्यांना. एवढं भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र का? कारण कृष्णाच्या नावातलाच अर्थ आहे कळण्यासकटी तो कृष्ण, जो आकर्षण करतो तो कृष्ण, आणि तिसरा आहे काळावरही जो मात करू शकतो तो भगवान कृष्ण परमात्मा. आणि अशा कृष्ण परमात्म्याचा आज जन्मोत्सवाचा दिवस आपण साजरा करतोय. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आपण साजरा करतोय. अवतार या शब्दाचा अर्थ अगोदर आपल्याला कळला पाहिजे. अवतार नक्की म्हणायचं कशाला? तुम्ही आम्ही जन्माला येतोच की, मग तुमचा आमचा अवतार का होत नाही? भगवान कृष्ण जन्माला आले मग त्यांचा अवतार का? अवतार या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रामध्ये अवतरती या धातूपासून अवतार हा शब्द तयार होतो. अवतरती या शब्दाचा अर्थ वरून खाली येणे असा होतो. साध्या भाषेत समजेल असं मी तुमच्या समोर बोलतोय. एक शास्त्रीय भाषेत किचकट न जाता सोपी सोपी भाषा तुमच्या समोर, तो सोपी सोपी सरळ सूत्र तुमच्या समोर मांडतोय. वरून खाली येणं याला अवतार म्हटलं जातं. एक विचारू का आता मी साधं एक वाक्य तुमच्या समोर बोलतो. वरून खाली येणं चांगलं आहे का वाईट आहे? वरून खाली येणं कळतंय का? बघा लक्षात येतंय का? वरच्या जागेवरून खालच्या जागेवर येणं हे चांगलं आहे का? व्यवहाराच्या दृष्टीनं चांगलं म्हणत नाही. अहो काय होते ते काय झाले आम्ही म्हणतो का नाही, याला वरून खाली येणं आम्हाला पटत नाही. पण भगवान परमात्मा जरी वरून खाली येणं चांगलं नसलं तरी सुद्धा खाली येतो का? याचं कारण आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. भगवान परमात्मा येतो कशासाठी? भक्ता राखे पायापाशी म्हणजे भक्ताचा सांभाळ करायला आणि दुर्जनाचा संवार करायला. भगवंताला अवतार का घ्यावा लागतो? अनेक पद्धतीचं चिंतन करता येईल. धावतं चिंतन आपल्याला तुमच्या समोर मांडायचं आहे. परित्राणायाम साधूनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपण म्हणतो की नाही कशासाठी येतो? एक साधूचं रक्षण करायला आणि परित्राणायाम साधूनाम म्हणजे साधूचं रक्षण करायला आणि दुष्कृतम जे दुष्कृत्य करणारे आहेत त्यांचा विनाश करायला भगवान परमात्मा खाली येतो असं म्हटलं तरी हरकत नाही. किंवा जगद्गुरु तुकोबारायचा अभंग आम्ही नेहमी प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या वेळेस घेतो. धर्म रक्षावया अवतारी घेसी आपुल्या पायसी भक्तजना. भक्तांचं रक्षण करायला आणि धर्माचं पालन करायला भगवान परमात्मा खाली येतो. कसा येतो तर तुकोबारायांनी सांगितलं, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. ऐका भगवान कृष्ण परमात्मा काय करतो म्हणजे धंदा करतो. कोणता धंदा करतो? घेऊन या चक्र गदा. जीवनामध्ये काही ना काहीतरी धंदा केला पाहिजे. धंदा म्हणजे उद्योगधंदा. ऐका उद्योगधंदा तुमच्या आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी मनुष्याला असलं पाहिजे. रिकाम टेकडा तो असू नये. कर्मशास्त्र असं सांगतं जीवनामध्ये तुम्ही काही ना काहीतरी कर्म करत जा, रिकाम कधी बसू नये. रिकाम कारण आपल्याकडे एक म्हण आहे, रिकाम डोकं हे सैतानाचं घर समजलं जातं. एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप आपण म्हणतो. रिकाम डोकं हे सैतानाचं घर आहे म्हणून रिकाम कधी बसू नये. काहीतरी डोक्यामध्ये काहीतरी व्याप काहीतरी काम सतत असलं पाहिजे. पण दुर्दैव आजच्या पिढीचं सांगू का? आमच्या पिढीचं आता इथं आम्हाला शिकवणारे माननीय श्री सुभाषजी माने सर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आम्ही यांचे विद्यार्थी आहोत. यांनी आम्हाला शिकवत असताना माने सर जे वामनराव माने सर जे असतील, अण्णा असतील, सर असतील, हे शिकवत असताना आम्हाला यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही त्यांच्याकडे विद्यार्थी ही जुनी शिक्षक मंडळी वेगळीच होती. या शिक्षक मंडळीला आता सरांना अनुभव असेल, संस्था असल्यामुळे ताईंना अनुभव असेल. जुन्या शिक्षकांना किंवा तुम्ही विद्यार्थी होतात कधी एका दशेमध्ये तुमच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये शिक्षक बघितलं की आपण समोर सुद्धा थांबत नव्हतो. गल्ली बघून कुठेतरी गायब पळून जायचो आणि ते गुरुजी ते सर बाजूला गेले की मग आपण चौकामध्ये कुठेतरी रस्त्यावरती कुठेतरी बाहेर यायचो. आता परिस्थिती तशी आहे का? आता शिक्षक कोण आणि विद्यार्थी कोण हे लवकर लक्षात येईना. कारण शिक्षकाची वागणूक तशी राहणार, विद्यार्थी तसेच राहणार. असो मला विषयांतर करायचं नाही. मला बोलायचा मुद्दा त्या काळामधील या काळातली परिस्थिती दुर्दैव असं आहे. रिकाम डोके कधी असू नये म्हणतो. आणि आज 21-22 वर्षाची पोरं जेव्हा चौकात बसतात आपण जाता जाता सहज जर विचारलं त्याला काय चाललंय बाबा बरं आहे का? काही नाही, ते दोन्ही हात निवांत असं खांद्यावरती गुंडाळतात. काय नाही महाराज निवांत चाललंय म्हणतात. 21-22व्या वर्षामध्ये निवांत चालणं हा त्याच्या जीवनाला लागलेला सगळ्यात मोठा शाप म्हटलं तरी हरकत नाही. सतत काही ना काहीतरी कार्यमग्न असलं पाहिजे, उद्योगामध्ये असलं पाहिजे. त्या
एका मोठ्या उद्योगपतीचं वाक्य, मला त्याचं नाव काय लक्षात येईना, तो असं म्हणतोय, तुम्हाला जर एका ठिकाणाहून 100 रुपये येत असतील आणि त्याही पेक्षा 100 ठिकाणाहून जर तुम्हाला 1-1 रुपया येत असतील, किती झाले? एका ठिकाणाहून किती भेटले? 100 भेटले. आणि 100 ठिकाणाहून 1 रुपया भेटला, किती झाले? तरी पण 100च झाले. पण तो उद्योगपती असा सांगतोय, एका ठिकाणाहून 100 रुपये घेण्यापेक्षा 100 ठिकाणाहून येणारा 1-1 रुपया हा तुमच्या जीवनाचं कल्याण करत असतो. कारण 100 ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता, त्या ठिकाणचा अनुभव हा तुम्हाला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत असतो. ऐका, उद्योगात असलं पाहिजे. संत मंडळी सुद्धा सतत उद्योगधंदा करायची. कोणती? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, भगवंताचे पोवाडे गाणं हा सुद्धा संत महात्म्यांचा, साधूंचा एक प्रकारचा धंदाच आहे. दिनरजनी हाची धंदा महाराजांची भाषण आहे. दिन म्हणजे दिवसा, रजनी म्हणजे रात्री, दिवस आणि रात्र आम्ही एकच धंदा केला, उद्योग केला. कोणता? गोविंदाचे पोवाडे. एवढाच आम्ही उद्योग करतो. भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा उद्योग करतो. उद्योग चांगले असावे. उद्योग काय भरपूर आहे, पण उद्योग चांगला असला पाहिजे. बऱ्याच वेळा काही उद्योग सांगण्यासारखे सुद्धा नसतात. असे उद्योग उपयोगाचे नाही. ते सहज आठवलं म्हणून दृष्टांत तुमच्या समोर देऊन जातो. ते काय, एका मुलाचं लग्न जमवायचं. लग्न जमवायचं म्हटल्यानंतर आता ते इकडची मंडळी, तिकडची मंडळी, मग एखादा अशी व्यक्ती असते जी इकडची मुलाकडची माहिती सगळी मुलीकडे पुरवायची, मुलीकडची माहिती मुलाकडे, म्हणजे तो मध्यस्थी करणारा असतो. तो गेला आणि लग्न करायला जमवायला असे बसल्यानंतर ती मुलगी पाहून झाली. मुलीच्या वडिलांनी सहज विचारलं, मुलाच्या आता मुलगी द्यायची, आपल्या घरातली मुलगी द्यायची, चौकशी करायची. म्हणून त्यांनी मुलाच्या बापाला विचारलं, काय करतो तुमचा मुलगा? त्या मुलाच्या बापानं सांगितलं, आमचा मुलगा देवाणघेवाण करतो. काय सांगितलं? आमचा मुलगा देवाणघेवाण करतो. जुन्या काळाची गोष्ट आहे. त्यावेळी देवाणघेवाण करतो म्हटल्यावर मुलीच्या वडिलांना वाटलं देवाणघेवाण म्हणजे बहुतेक याचा सावकारीचा धंदा असेल, चांगलं घर दिसतंय. म्हटले काही हरकत नाही मुलगी द्यायला. मुलगी दिली, थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. पण हा देवाणघेवाण काहीच करत नाही. कारण 24 तास बसून आहे. 1, 2, 3 महिने झाले. मुलीच्या लक्षात आला आपण फसवले गेलो. एके दिवशी फोन आल्यावर वडिलांना सांगितलं, बाबा आपण फसलो गेलोय. मुलगा काही काम करत नाही, सतत घरात बसलेला असतोय. मुलीच्या वडिलांना वाईट वाटलं. मुलीचे वडील ते तिच्या सासरी आले. त्या मुलीच्या सासऱ्याला बोलून घेतलं मुलाच्या वडिलांना आणि म्हटले, का तुम्ही फसवलं आम्हाला? मुलाच्या वडिलांनी सांगितलं, काय फसवलं? अहो, लग्न जमवताना तुम्ही सांगितलं तुमचा मुलगा देवाणघेवाण करतो म्हटला, पण तुमचा मुलगा तर काहीच पैशाची देवाणघेवाण करत नाही, सतत घरात बसलेला असतो. त्यावेळेस मुलाच्या बापाने दिलेलं उत्तर ऐका. मुलाच्या वडिलांनी सांगितलं, अहो मी कुठं म्हटलं तो पैशाची देवाणघेवाण करतोय, मग काय करतो तुमचा मुलगा? आमचा मुलगा देवाणघेवाणच करतो, पण काय कसली देवाणघेवाण करतो? जांभळ्या देतो, झोप घेतो. उद्योग केला, पण हा उद्योग सांगण्यासारखी नाही. मग भगवान परमात्म्याचा असा उद्योग आहे का? घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो, धंदा करतो. मग असला देवाणघेवाणीसारखा धंदा आहे का? नाही म्हटले. देवाचा धंदा कोणता? भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संवारी. दुर्जनाचा संवाद करणं आणि भक्ताचा सांभाळ करणं हा देवाचा धंदा आहे. पण ऐका, धंदा करायचा असलं की भांडवल असावं लागतं. एखादा व्यवसाय करायचा, भांडवलाशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. त्याला भांडवल जवळ असावं लागतं. ठीक आहे महाराज, तुमचा देव धंदा करतो म्हणता, त्याचं काही भांडवल, काही त्याला साहित्य भांडवल महाराज म्हटले आहे ना. कोणतं साहित्य, कोणतं भांडवल? चक्र आणि गदा हे देवाचं भांडवल आहे म्हटले. या चक्र आणि गद्यावरती भगवान परमात्मा धंदा करतो. असला कुठला धंदा? तर भक्ताचं सांभाळ करताना या गदा आणि चक्राचा उपयोग करतो. दुर्जनाचा संहार करताना आणि गदा आणि चक्राचा उपयोग करतो. भक्ताच्या जेवढं चक्र आणि गदा ही शस्त्र दुर्जनाच्या संहारासाठी उपयोग आहे, तितकंच ते भक्ताच्या सांभाळासाठी सुद्धा उपयोग आहे. त्या रामायणातले गोड प्रसंग आहे. ते प्रभू रामचंद्र हनुमंतांना विचारलं एकदा, हनुमंतराजी तुम्हाला काही देऊ शकत नाही, सीताबाईने तो नवरत्नाचा हार दिला, ते तुम्ही टाकून दिला, तुमच्या समोर माझी देण्याची काही योग्यता नाही. प्रभू रामचंद्रजी हनुमंताला म्हणताय, तरी माझी एक इच्छा आहे, काहीतरी मागून घ्या, तुम्हाला काय पाहिजे ती मी द्यायला तयार आहे. हनुमंतरायांनी बोल उत्तर दिलं, प्रभू द्यायचं असेल एकच द्या, तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहा, एवढंच माझं मागणं आहे, दुसरं काही नको, तुम्ही या आणि माझ्या हृदयामध्ये राहा. प्रभू रामचंद्र म्हटले काही हरकत नाही. वचन दिलं होतं. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या हृदयामध्ये निघाले. निघताना प्रभू रामचंद्रांनी काय केलं, आपलं जे धनुष्यबाण होतं ना, जे तलवार होती, जे सुदर्शन चक्र होतं, सगळं देवाने आपले शस्त्र काढलं, बाजूला ठेवलं आणि प्रभू रामचंद्र हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रवेश करायला लागले. हनुमंतांनी बघितलं
प्रभू रामचंद्राने हातातलं धनुष्यबाण सगळी शस्त्र बाजूला ठेवले आणि रिकामे यायला लागले. त्यावेळेस हनुमंतराय म्हटले, प्रभू काय करायला लागला? काही नाही म्हटले, हे शस्त्र बाजूला ठेवतो. असं नाही प्रभू म्हटले, शस्त्रासहित धनुष्य बाणासहित तुम्ही माझ्या हृदयामध्ये या. प्रभू रामचंद्र म्हणतात, हनुमंता असं कुठं असतं का? अरे शस्त्र हे टोकदार आहे, कार्य आहे आणि हृदयात राहा म्हणतो. हृदय हे नाजूक आहे, कोमल आहे आणि मी तुझ्या हृदयामध्ये शस्त्र घेऊन आलो तर त्या शस्त्राचं टोकदार काहीतरी तुला जखम झाली लागल्यावर मला बरं वाटणार नाही. त्यावेळेस हनुमंताने दिलेलं उत्तर ऐका, माझ्या जखमेचं जाऊ दे प्रभू, जाऊ दे रामा, माझ्या जखमेचं काही नाही, पण ते शस्त्र घेऊनच तुला माझ्या हृदयात यावं लागेल. का हनुमंता, तुझी मागणी कशासाठी आहे? हनुमंताने दिलेलं गुरु उत्तर ऐका. हनुमंतराय म्हणतात, प्रभू माझ्या हृदयामध्ये तू शस्त्रच घेऊन राहा, कारण यदा कदाचित काही कालावधीनंतर जर माझ्या हृदयामध्ये एखादा विकार आलाच, अहंकार आला, काही काम क्रोध लोभ मत्सर एखादा विकार आला तर तुझ्या हातात जे धनुष्यबाण रूपी शस्त्र आहे ना, त्या शस्त्राने त्या विकाराला तू माझ्या हृदयातून पळवून लाव आणि त्या विकाराला जर नाश करायचा असेल तर तुझ्याजवळ शस्त्र पाहिजे. निशस्त्र असून तू काय उपयोग नाही. म्हणून प्रभू माझ्या हृदयात राहा, पण ते सगळं शस्त्र घेऊन राहा. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, काय केलं भक्ता राखे पायापाशी. मुख्य उद्देश जर देवाचा काय असेल, दुर्जनाचा संहार हा त्याचा मुख्य उद्देश नाहीये. मुख्य उद्देश काय आहे? भक्ताचा सांभाळ हा देवाचा मुख्य उद्देश आहे. पण भक्ताचा सांभाळ करता आल्यानंतर तो जाता जाता दुर्जनाचा संहार करून जातो. एक कथा गोड जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून मी ऐकली होती. म्हणजे दोन मित्र होते आणि तो दोन मित्र लहानपणीपासून, त्यातला एक मित्र अतिशय श्रीमंत आहे आणि एक मित्र अतिशय गरीब आहे. श्रीमंत मित्र आहे, पैसा भरपूर आहे, पण त्याच्याजवळ बुद्धी कमी होते, त्याला शिक्षणाचं फारसे येत नव्हतं. पण जो गरीब मित्र आहे त्याची बुद्धी जोरात चालायची, पण पैसा जवळ नव्हता. शिक्षण त्याला घेण्यासाठी पैशाची आर्थिक अडचण यायची. त्या श्रीमंत मित्राने विचार केला, माझ्याजवळ पैसा भरपूर आहे पण माझी बुद्धी चालत नाही, काय आपल्या पैशाचा आपल्या मित्रासाठी उपयोग व्हावा. सख्यत्व त्या मित्राजवळ जुडलेलं असल्यामुळे, प्रेम असल्यामुळे त्या गरीब मित्राला त्या श्रीमंत मित्राने सांगितलं, हे बघ तुझी बुद्धी आहे आणि तुझ्या बुद्धीला मी माझ्या पैशाची जोड देतो, तू चांगलं शिक्षण घे. त्या मित्राच्या पैशावरती त्याने शिक्षण घ्यायला सुरुवात केली. चांगल्या पद्धतीने तो शालेय शिक्षण त्याने पूर्ण केलं. उच्च माध्यमिक विभागाचं चांगलं शिक्षण पूर्ण झालं. ग्रॅज्युएशन चांगलं झालं. नंतर मोठ्या पद्धतीचा इंजिनियर झाला आणि चांगली इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्याला परदेशामध्ये नोकरी आली. तो मित्राकडे जातो, श्रीमंत मित्राकडे. कोण? तो गरीब मित्र. आणि तो श्रीमंत मित्राच्या पाया पडतोय. तो श्रीमंत मित्र काही पाया पडून घेत नाही, पण तो श्रीमंत मित्र म्हणतो, अरे आपण मैत्री आहे, तू का माझ्या पाया पडायला लागला? तेव्हा त्या गरीब मित्राच्या डोळ्यातलं पाणी येतं, अरे बाबा तू होता म्हणून मी शिक्षण घेऊ शकलो, तू होता म्हणून मी इंजिनियर झालो आणि आज तुझ्यामुळे मला परदेशात नोकरीचा कॉल आलाय, मी काय करावं? त्या श्रीमंत मित्राच्या डोळ्यात पाणी यावं आणि सांगावं, अरे कशाची वाट बघतोय, तू जा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तू इथली काही काळजी करू नको, तुझ्या आईचं तुझ्या वडिलांचं मी सगळं बघायला तयार आहे, पण तू परदेशातली नोकरीची एवढी मोठी मिळालेली ऑफर तू नाकारू नकोस, त्याचा स्वीकार कर. तो परदेशातली नोकरी स्वीकारतोय, परदेशात नोकरीला लागतोय. हळूहळू तिकडे नोकरी करताना तिथंच तो सेटल होतोय आणि तिथं सेटल झाल्यानंतर काही दिवसांनी लग्नही तिकडच त्याचं होतंय. तो इकडे यायला काही तयार होत नाही. काही दिवसांनी त्याची आई आजारी पडते. आई आजारी पडल्यानंतर त्या वडील त्याला पत्र लिहितात, बाबा तुझी आई आजारी पडली, काही सांगता येत नाही, पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही, एकदा ये, तुला बघायची तिची इच्छा आहे, एकदा बघून जा. त्यावेळेस तो पुन्हा पत्राचं उत्तर देतोय, बाबा मी आलो असतो पण काय करावं, इकडं काम आणि काबाड कष्ट इतकं भरपूर आहे की मला यायला सुद्धा तिकडं वेळ नाही, रात्रंदिवस मला काम आहे आणि जर मी नाही आलो तर माझ्या कंपनीचा एवढं नुकसान होऊ शकतंय, मी काही येऊ शकत नाही. काही दिवसांनी ती आई मृत्यू पावते. पुन्हा तो मित्राला समजल्यानंतर मित्र स्वतः पत्र लिहितोय, पुन्हा तसंच उत्तर, मी आलो असतो, येण्याची खूप इच्छा आहे, परंतु मी जर आलो तर माझ्या कंपनीचं नुकसान आहे. तर मित्राला सांगतोय, तू आणि मी वेगळा आहे का? माझ्या आईचं तुझी आई सारखीच आहे, तूच तिचा असणारा सगळा अंत्यसंस्कार विधी करून घे. इकडे विधी होतोय. काही दिवसानंतर वडील आजारी पडतात. पुन्हा मित्र पत्र लिहितो, अरे तुझे वडील आजारी पडले, आईच्या वेळी आला नाही, अंत्यसंस्काराच्या वेळेस आईच्या आला नाही, आता तुझे वडील आहेत, आता तरी ये. पुन्हा तेच उत्तर. शेवटी वडीलही मृत्यू पावतात, मरण पावतात, पुन्हाही तू येऊ शकत नाही, मला नाही जमत, माझ्या कंपनीचं काम आहे, नुकसान होतं. काही दिवसानंतर मात्र तो श्रीमंत मित्र आहे ना, त्याच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न असतं आणि तो मित्राला पत्र लिहितो, हे बघ तुझ्या आईच्या मृत्यूवेळी तू आला नाही, वडिलांच्या मृत्यूवेळी तू आला नाही, माझं काहीही म्हणणं नाही, पण माझ्या एकुलत्या एक मुलीचं लग्न आहे आणि तू माझा जिवलग मित्र
मित्र आहे, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तो असला पाहिजे. त्यावेळेस पत्र लिहिल्यानंतर तो लिहितोय, जर तू माझ्या मुलीच्या लग्नात नाही आला तर तुझी माझी मैत्री संपली. मग याला सगळं आठवतं, अरे मी काय होतो, गरीब झोपडीत राहणारा, वाचायला पुस्तके नव्हते, पण याने उपकार केले आणि आज एवढ्या मोठ्या परदेशातल्या कंपनीत मी मॅनेजर झालो. मला माझ्या मित्रासाठी गेलं पाहिजे. मैत्री तोडून चालणार नाही. विमानाचं तिकीट बुकिंग करतोय, भारतात येतोय, भारतातून ते महाराष्ट्रात येतोय, महाराष्ट्रातलं त्याचं जे मूळ गाव आहे त्या गावात येतोय, लग्नाचा सोहळा होतोय आणि त्या सोहळ्यामध्ये जी बाजूला होती ना ती सगळी माणसं म्हणू लागली, हा तो आहे जो गरीब होता, याच्या आईच्याही विधीला आला नाही, वडिलाच्याही विधीला आला नाही, पण मित्राच्या मुलीच्या लग्नाला आला बरं का. ते घर सुद्धा तसंच आहे. मग लग्नाला आल्यावर याला वाटतं एकदा घर तरी बघून जावं, आपलं आलोयच गावात तर आपलं घर तरी बघावं जावं. आणि घर बघायला म्हणून तो गावाच्या घराकडे येतोय. आता ते जुनं घर कोणी राहत नाही, पडलेलं घर, सगळं आतमध्ये जाळायला लागलेल्या, घाण झालेलं, आणि आतमध्ये दार उघडून प्रवेश करतोय. आणि मग त्याला एक एक बालपणीचा सगळे त्याला प्रसंग आठवायला लागले. इथंच मी बसायचो, इथेच आई मला जेवू घालायची, इथंच मी माझे वडील मला मांडीवरती घेऊन बसायचे, इथं मी फिरत होतो, इथं मी खेळत होतो. एक सगळा प्रसंग त्याला ते लहानपणीचे आठवायला लागले. आणि आठवत असताना त्याने विचार केले, हे घर तरी कमीत कमी कोणी का आहे ना, पण स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून तो काय करतो, गावातले काही 2-3 मजूर बोलवतो, घर सगळं स्वच्छ करतो आणि स्वच्छ करून पुन्हा कुलूप लावून परदेशाला निघून जातो. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो मित्र भारतात आला, तो घर स्वच्छ करायला आला होता का मित्राच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाला आला होता? आला होता कशाला? मुख्य कारण काय? भारतात येण्याचं कारण काय होतं? मित्राच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी आलता का घर स्वच्छ करायला आलता? मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आलता. मित्राच्या मुलीच्या लग्नासाठी आला, पण जाता जाता घर स्वच्छ करून गेला. आलं का लक्षात? मित्राच्या मुलीसाठी लग्नासाठी आला, पण जाता जाता घर स्वच्छ करून गेला. तसं भगवान परमात्मा मित्राच्या मुलीसाठी म्हणजे या भक्तासाठी येतो आणि जाता जाता हा केर कचरा सगळं काढून ही सृष्टी स्वच्छ करण्यासाठी दुर्जनाचा संवार करतो आणि भगवान परमात्मा इथून निघून जातो. पण हे जाताना तो कसा अवताराला आला? तुकोबरायांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, अव्यक्त ते आकार आले, पुन्हा आले रूपवंत. अव्यक्त शब्दाचा अर्थ काय होतो? जे व्यक्त करता येत नाही त्याला अव्यक्त म्हणा. अव्यक्त ते आकार आले, जे व्यक्त होत नाही ते आकाराला आलं. म्हणजेच काय? जे निर्गुण निराकार परमात्मा आहे. निर्गुण निराकार कशाला म्हणायचं? जिथं काहीही नसतं त्याला निर्गुण म्हणायचं. निर्गुण जिथं कोणत्याही पद्धतीचा गुण नाही त्याला निर्गुण म्हणायचं. सत्व रज तम हे 3 मुख्य गुण, 3ही गुण जिथं नाही तो निर्गुण अवस्था असते. जिथं कोणत्याही पद्धतीचं अवयव नाही, कोणत्याही पद्धतीचं काहीही नाही त्याला निर्गुण अवस्था, तो अव्यक्त अवस्था. पण त्या अव्यक्त भगवान परमात्मा निर्गुणच आहे. पण निर्गुणातून सगुण साकार का होतो? बरं, सगुण साकार होत असताना एक 2-3 शंका या ठिकाणी उपस्थित करतो आणि आपल्या या प्रवचनाच्या सांगतेकडे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. ऐका, शंका अशी उपस्थित होते, त्याला निर्गुणातून सगुण का व्हावं लागतं? निर्गुणातून सगुण का व्हावं लागतं? त्याला जर तो जगाचा मालक असेल तर निर्गुण अवस्थेतून त्याला हे सगळं करता येत नाही का? त्याला सगुण साकार मानवी रूपातच का यावं लागतं? हा पहिला शंका. जर तो मालक असेल तर त्याच्या हाताखालच्या माणसाकडून काम त्याला परतून घ्यायला येत नाहीत का? जे इंद्र ब्रह्मादी चंद्रदेव यांच्याकडून काम त्याला करून घ्यायला येत नाहीत का? हे 2 प्रश्नाची असे अनेक प्रश्न आहेत. ते 2 प्रश्न मी यावर्षी मांडू, राहिलेले प्रश्न पुढच्या वर्षी बघूया. हे 2 प्रश्न फक्त घ्या. त्याला निर्गुण निराकारातून सगुण साकार का व्हावं लागतं? याला कारण आहे. एक थोडंसं किचकट आहे. शास्त्रीय भाषेमध्ये मी तुमच्या समोर बोलतोय. सत्ता ही 3 प्रकारची असते. एक असते परमार्थिक सत्ता, दुसरी असते व्यावहारिक सत्ता आणि तिसरी असते प्रातिभाषिक सत्ता. परमार्थिक सत्ता म्हणजे काय? प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय? व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? ज्या सत्तेला 3ही काळामध्ये बाधा होते, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, 3ही काळामध्ये ज्याला बाधा पोचते त्याला व्यावहारिक सत्ता म्हणा. ज्या सत्तेला 3ही काळात बाधा पोचत नाही त्याला परमार्थिक सत्ता म्हणा. आणि जी फक्त प्रतीती मात्र म्हणजे स्वप्नवत असते त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणा. आणखी साध्या भाषेत सांगू का? जे चालू आहे जगातलं माईक पदार्थ आहे त्याला व्यावहारिक सत्ता म्हणा. जे व्यवहारातलं आहे त्याला व्यावहारिक म्हणा. जे पारमार्थिक आहे, आध्यात्मिक आहे त्याला पारमार्थिक सत्ता म्हणा. आणि जे घडतच नाही, फक्त घडेल भ्रमात वाटतं त्याला प्रातिभाषिक सत्ता म्हणा. आता ऐका, एखादा व्यवहार जर घडायचा असेल वेदांत शास्त्रामध्ये किंवा शास्त्रामध्ये असं आहे, सत्ता ही समान असावी लागते. जर व्यावहारिक सत्तेमध्ये घडायचं असेल तर दोन्हीही व्यावहारिक सत्तेत असले पाहिजे. मला जर
माझा आवाज सगळ्या गावात पोहोचवायचा असेल, मी व्यावहारिक सत्तेतला आहे आणि माझा आवाज सगळ्या गावात पोहोचवायचा असेल तर व्यावहारिक सत्तेतला हा माईक असला पाहिजे. ही दोन्ही व्यावहारिक सत्ता आहे म्हणून घडतं. यातली जर एक सत्ता कुठली तरी वेगळी असेल तर घडतं. जाऊ दे, हे जरा डोक्यावरून चाललं असेल, सोपं उदाहरण देतो. चला आपण चित्रपट पाहायला निघालो. चित्रपट म्हटलं की जरा लवकर कळतं म्हणून चित्रपटाचं उदाहरण देतो. चित्रपट पाहायला चित्रपटगृहामध्ये आपण गेलो. चला आता चित्रपट कोणता पाहायचा? आपण आध्यात्मिक माणसं, रामायण नावाचा चित्रपट आपण टॉकीज मध्ये चित्रपटगृहामध्ये पाहायला होतो. रामायण नावाचा चित्रपट पाहत असताना आपण खुर्चीवरती बसलोय, पडद्यावरती चित्रपट रामायण चालू झाला. सगळं रामायण चालू असताना हनुमंतराय लंकेमध्ये आले आणि लंका हनुमंतरायांनी काय केली? पेटवली. आलं ऐका, लंका हनुमंतरायांनी पेटवली. कुठं? चित्रपटात. आणि आपण कुठं आहे? खुर्चीवरती. त्यातला एक तिकीट की तो घेतला होता ना आपल्या जवळचा, तो म्हणला अरे अरे लंका पेटली पण पडदा काय अजून पेटत? का पडदा पेटत नाही? याचं उत्तर शास्त्रामध्ये आहे. ऐका, हे व्यावहारिक सत्ता पारमार्थिक सत्ता कशी असते ऐका ना. जो पडदा पेटलाय, पडदा पेटणं ही व्यवहारातली गोष्ट आहे आणि लंका पेटती ही प्रातिभाषिक सत्तेतला आहे. प्रातिभाषिक सत्ता, पडदा हा व्यवहारातला आहे आणि लंका हनुमंत जो पेटवतोय तो प्रातिभाषिक सत्तेतला आहे. इथं सत्ता वेगवेगळी आहे का नाही? व्यावहारिक सत्ता वेगळी आहे आणि पडद्यामधलं पेटणारं वेगळं आहे. हे वेगवेगळं असल्यामुळं पडदा काही पेटत नाही. जर पडदा पेटायचा असेल तर हनुमंतानं लंकेत तिथं आग लावून उपयोग नाही, त्या चित्रफिती रील मध्ये आग लावून उपयोग नाही. त्या हनुमंतानं पडद्यालाच आग लावावी लागेल, मग पडदा पेटेल. जाऊ दे, हेही अजून अवघड वाटत असेल अजून सोपं उदाहरण देतो. एक राजा रात्री पलंगावरती झोपलाय, सोबत त्याची राणी आहे, सेवा करायला दासी आहे, आजूबाजूला सैनिक सगळं शस्त्रास्त्र घेऊन आहे. पाणी पिण्यासाठी राजा म्हटलं की सोन्याच्या पात्रामध्ये त्याला पाणी आहे. काय म्हणायला हरकत आहे? द्यायचं नाही घ्यायचं नाही. सोन्याच्या पात्रामध्ये त्याचं पाणी, त्याला प्यायला डोक्यावरती उशीजवळ ठेवलंय. झोपला आणि झोपल्यावर त्याला स्वप्न पडलं. स्वप्न काय पडलं? तो शिकारीला गेला. शिकारीला गेल्यानंतर त्याच्यासोबत 2-4 नौकर सोबत, सैनिक सोबत होते. शिकार करता करता दुपारपर्यंत तो फिरला, शिकार काही भेटली नाही. शेवटी 4-5 वाजता त्याला एक शिकार दिसली. दिवसभर उपाशी शिकारीसाठी आहे तो, पाणी पिलेला नाही, जंगलामध्ये आहे. शिकार दिसल्यानंतर त्यानं त्या शिकारीचा पाठलाग करायला चालू केला. ते शिकार असणारी अतिशय वेगानं पुढे पळत होती. राजाही तेवढ्या वेगानं पाठीमागे त्याचा पाठलाग घोड्यावरती बसून करू लागला. त्या दोघांच्या पाठलागामध्ये ते सैन्य बाजूला पडलं आणि फक्त राजा आणि ते शिकार पळू लागले. पळता पळता 4-5 वाजल्या. शेवटी तो असणारा शिकार पळून गेली. राजाची शिकार काही झाली नाही, दमला. पण काय झालं त्याच्यामध्ये, पळून पळून राजाला तहान लागली. इतकी तहान लागली त्याला आता वाटायला लागलं काय मला पाणी नाही भेटली तर माझा जीव जाईल. आणि एवढ्यामध्ये जंगलामध्ये काय झालं, शिकारी कुत्री आली आणि कुत्र्यांनी राजावरती हल्ला केला. हे कुठं चाललंय? स्वप्न. हे लक्षात असू द्या. राजा कुठं आहे? पलंगावरती. खरा राजा पलंगावरती झोपलाय आणि स्वप्नातला राजा जंगलात अडकलाय. सोबत कोणीही सैन्य जवळ नाहीये आणि तहान लागली आहे आणि शिकारी कुत्रे येतात. राजा त्यांच्या बरोबर त्यांना अगोदर संघर्ष करायला लागला, त्याला मारायचा प्रयत्न करायला लागला. पण ते एका कुत्र्यावर, एक कुत्र ओरडले की 4-5 कुत्री गोळा होत असतात. त्या कुत्र्याचं काय बघा, शिकावं त्या कुत्र्यांकडून. म्हणजे एक जरी आपल्या समुदायातला उभा राहिला तर त्याच्या बाजूला कसं उभं राहावं हे सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते एक ओरडलं, 4-5 कुत्री गोळा झाली, त्याच्यावरती राजावरती तुटून पडली, अंगाचे लचके तोडायला लागले. सगळं आता राजा मरणार. आणि तेवढ्यामध्ये राजा एकदम जागा झाला. आता ऐका फक्त, पाणी कुठं होतं राजाच्या? उशालाच होतं. तहान लागल्यानंतर त्याला उन्हामध्ये फिरून फिरून घाम आला होता. वारं घालणाऱ्या दासी कुठं होत्या? पायाजवळच होत्या. हातात शस्त्र घेणारे सैनिक कुठं होते? जवळच होते. पण ते सैनिक राजाला स्वप्नातल्या कुत्र्यांपासून वाचू शकले का? नाही. उशाला असणारं सोन्याच्या तांब्यातलं पाणी स्वप्नात लागलेली तहान भागू शकलं का? नाही. पायाजवळ असणाऱ्या वारं घालणाऱ्या दासी स्वप्नात जो उन्हामुळे घाम आला त्या घाम त्याच्या पुसू शकल्या नाही. का? कारण स्वप्नातली सत्ता वेगळी आहे आणि व्यवहारातली सत्ता वेगळी आहे. ही जे स्वप्नात घडत होतं याला प्रातिभाषिक सत्ता म्हणा आणि जे झोपलेला राजा आहे, जे सैनिक शस्त्र घेऊन उभा आहे, दासी वारा घालायला उभा आहे, उशाजवळ जो पाण्याचा तांब्या आहे, हे सगळं व्यावहारिक सत्तेमधलं आहे. आणि जर सत्ता व्यवहार करायचा असेल तर दोन्ही सत्ता सारख्या असाव्या लागतात, समान असाव्या लागतात. ऐका आता, निर्गुण निराकार परमात्मा
हा पारमार्थिक सत्तेतला आहे आणि भक्ताचं रक्षण करणं भक्त हा व्यावहारिक सत्तेतला आहे. मग निर्गुण निराकार पारमार्थिक सत्तेतला भगवान परमात्मा व्यावहारिक सत्तेतलं कार्य करू शकत नाही, कारण सत्ता भिन्न होते आणि हा व्यवहार घडण्यासाठी पारमार्थिक सत्तेतला निर्गुण निराकार परमात्म्याला व्यावहारिक असणाऱ्या सगुण साकार अवस्थेत यावं लागतं आणि सगुण झाला की मग व्यावहारिक सत्ता इकडेही भगवंताचा अवतार हा व्यावहारिक सत्तेतला, भक्तही व्यावहारिक सत्तेतला आणि मग तो व्यवहार घडत असतो. म्हणून निर्गुण निराकार परमात्मा हा सगुण साकार होतो. हे पहिल्या शंकेचं उत्तर दिलं. दुसरी शंका, एवढा मोठा मालक आहे तर मग त्याला स्वतःहून काम करायची काय गरज आहे? नोकर चक्राकडून सांगावं ना, हे इंद्र चंद्रादी देव इतर देव आहेत ना सामान्य, यांना सांगावं हे काम करून ये. त्या हत्ती गजेंद्राला त्या मगरीनं पाण्यामध्ये ओढलं, स्वतः यायची काय गरज आहे? त्यानं सांगावं इंद्राला, जा बाबा त्या सरोवरामध्ये जा, ते माझा हत्ती अडकलाय तेवढा माझी सेवा भक्त आहे तो आणि त्याला बाजूला काढ. सांगू शकतो ना देव, तरी तो खाली काय येतो? काय हा प्रश्न म्हणे याचा वाच्याने बिरबलाला विचारला. काय म्हटले तुझं देव बाबा, एवढ्या कामासाठी स्वतः येतो म्हटले, त्याला काही नोकर चाकर काही नाही रे त्याच्याजवळ? बिरबलांनी सांगितलं योग्य वेळी योग्य उत्तर दे. जो शहाणा बुद्धिवान असतो ना तो उगाच बडबड करत नाही, तो योग्य वेळेची वाट पाहतो, योग्य वेळी योग्य उत्तर देत असतो. त्यातला बिरबल होता. बिरबलाने सांगितलं मालक तुम्ही राजे आहात, तुम्ही बादशाह आहात, याचं उत्तर मी योग्य वेळी देईन, आता माझ्याजवळ याचं उत्तर नाही, तुम्ही म्हणताय तेच खरं आहे म्हटले. काही दिवसानंतर राजाला सहज सरोवरामध्ये पाण्यामध्ये त्याला अशी फिरायची लहर आली आणि फिरायला जावे म्हणून बिरबलाला सांगितलं उद्या आपल्याला तलावामध्ये नदीमध्ये आपल्याला नौका विहार जलविहार करायला जायचं. बिरबलाला सांगितलं काही हरकत नाही, उद्या आपण जाऊया म्हटले. पण बिरबलानं रात्रीच काय केलं, बादशाला अतिशय त्याचं ज्याच्या एका मुलावरती फार प्रेम होतं, तो लहान होता 5-6 वर्षाचा असेल, बादशाचं अतिशय त्या मुलावरती प्रेम, आणि दासीनं सांगितलं असाच या मुलासारखा दिसणारा एक हुबेहूब पुतळा तयार करा. पुतळा तयार केला. नौका विहाराला निघाले. दुसऱ्या दिवशी एका नौकेमध्ये बिरबल आणि बादशाह बसले, दुसऱ्या नौकेमध्ये ते दासी आणि चांगले पट्टीचे पोहणारे असणारे त्या तिसऱ्या नौकेत बसवले आणि हे नौका विहार करायला निघाले. चांगलं मध्य भागापर्यंत या दोघांच्याही नौका आल्या, फिरायला लागले पाण्यामध्ये, जलविहार यांचा चालू आहे. आणि मध्यभागी आल्यानंतर बिरबलानं त्या दासीकडे बघितलं आणि दासीनं खुणवलं. जो पुतळा म्हणजे राजाला माहित नव्हतं, राजाला वाटलं होतं हा माझाच मुलगा आहे. आणि मध्यभागी आल्यानंतर त्या दासीनं बोटाने खुणून सांगितलं तो पुतळा म्हणजे तो राजाचा मुलगा उचला आणि पाण्यात फेकून द्या. दासीने बरोबर जी सूचना होती ऐकलेली, तो पुतळा राजाच्या मुलाचा पुतळा उचलला आणि पाण्यात टाकला. बादशाह आणि त्या दासी ओरडू लागल्या, राजपुत्र पाण्यात पडले, राजपुत्र पाण्यात पडले. हे ऐकल्याबरोबर बादशाहनं स्वतःहून पाण्यात उडी मारली, धाव पोहत गेला आणि तो जो पुतळा होता तो पुतळा बाहेर काढला. बघितला तो पुतळा दिसल्यावर मग खरं कळल्यावर त्याला राग आला, बिरबलाला ओरडू लागला, बिरबला असं कुठं असतं का? अरे एवढी मस्करी कोण करतं का? असली चेष्टा जीवाची कोण करतं का? अरे माझा मुलगा, माझं एवढं प्रेम आहे त्या मुलावरती आणि तू त्याला असं त्याची चेष्टा करतो? बिरबलाने विचारलं. नाही बादशाह म्हटले, ते ठीक आहे, तुम्ही राघवायला काही शिक्षा द्यायची असेल तर काय हरकत नाही. तुम्ही पुतळा म्हणजे तुमचा मुलगा तुरता धरून चलू, पुतळा हा शब्द बाजूला काढा म्हटले. तुमचा मुलगा पाण्यात पडल्याबरोबर तुम्ही काय केलं? स्वतःहून उडी मारली. राजेसाहेब पलीकडच्या नौकेमध्ये पट्टीचे पोहणारे नौकर होते तुमच्याजवळ. ऐका, तिसऱ्या नौकेमध्ये पट्टीचे पोहणारे नौकर होते. तुमचा मुलगा पडल्यानंतर तुम्ही उडी मारायची काय गरज होती? तिसऱ्या नौकेतल्या पट्टीचे पोहणाऱ्याला म्हणायचं ना, ए माझा मुलगा पाण्यात पडलाय, मारा उड्या, वाचवा त्याला. बादशाह म्हटला, अरे बाबा असं कुठं असतं का? माझ्या मुलावर माझं इतकं जीवापाड प्रेम आहे की तो पाण्यात पडला म्हटल्यावर मला शुद्धच राहिली नाही की त्या पोहणाऱ्याला म्हणावं, ए माझा मुलगा पडलाय, तुम्ही उडी मारा, त्याला वाचवा. मला तिथं एकच सुचलं, माझ्या मुलाला मला वाचवायचं आहे म्हणून मी उडी मारली, मी माझ्या मुलाला बाहेर काढलं. बिरबलानं सांगितलं, आमच्या देवाचंही तसंच आहे, आमच्या देवाचंही तसंच आहे. भक्तावर जेव्हा संकट पडतं तेव्हा ए इंद्रा, ए चंद्रा, ए ब्रह्मा, हे सगळ्या देवाला सांगण्यापुरतं देवाला अजिबात वेळ नाही. त्याला असं वाटतं कधी एकदा मी जाईल आणि कधी एकदा माझ्या भक्ताचं रक्षण करेल. म्हणून भगवान परमात्मा निर्गुण निराकारातून सगुण साकार होतो. भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा कृष्ण परमात्म्याचा अवतार या ठिकाणी आपल्या या ठिकाणी झाला. भगवान कृष्ण परमात्म्याचा आजचा जन्मोत्सव असल्यामुळे 10 मिनिटांमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सवाचा
आपण चरित्र पाहूया आणि आपण या प्रवचनाला समाप्ती करूया. भगवान कृष्ण परमात्म्याला अवतार का घ्यावा लागला याला कारण आहे. प्रभू रामचंद्राच्या वंशामध्ये लवकुश जे प्रभू रामचंद्राचे दोन्ही चिरंजीव होते त्यांनी असणारी पुढे हा राज्य चालू केलं. लवाचं कुटं कुशाचं कुटं हा कुशावत जे आता उत्तर भारतामध्ये येतं ते कुशचं राज्य होतं आणि लवानं लव हा पाकिस्तानामध्ये लाहोर जे आहे त्या ते लव पासून लवाचं राज्य त्या बाजूला त्यांना दिलं होतं. यांनी अनेक वर्ष राज्य केले. पुढे पुढे त्यांच्या असणाऱ्या वंशामध्ये काही कर्तबगारी कमी व्हायला लागली. नंतर मग असणारे सगळे दैत्य माजले. परिणाम असा झाला नामदेवरायांनी गोड वर्णन केलं. पापी जे अभक्त दैत्य जे माजले धरणीशी झाले ओझे त्याचे. परिणाम पापामुळे धरणीला पृथ्वीवरती ओझं झालं. म्हणून पृथ्वीनं काय केलं ब्रह्मरूपी पृथ्वी गेली वत्सरूपी पृथ्वी गेली ब्रह्मायापाशी नेत्री वाहे तोय सांगत तसे. आणि ब्रह्मदेवाजवळ पृथ्वी माय रडून सांगू लागली गाईच्या रूपामध्ये जाते ब्रह्मदेवा पृथ्वीवरती फार पाप वाढलंय आणि त्याचा भार मला आता सहन होईना. आणि मग सगळे इतर जे 33 कोटी देव आहे ब्रह्म इंद्र आणि बरोबर शिव चालेले सर्व शिराबदेशी सगळे म्हणजे शिराब्द म्हणजे क्षीरसागरावरती भगवान विष्णूचं जिथं स्थान आहे तिथं जातात आणि सगळेजण भगवान परमात्म्याची स्तुती करायला लागले. नामा म्हणे आता करीतील स्तुती सावधान चित्ती परिसावी. आणि अनेक पद्धतीची स्तुती या सगळ्या 33 कोटी देवांनी केली. यक्ष किन्नर ऋषी मुनी सगळेजण त्या क्षीरसागरावरती आहेत. वसुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना अशा अनेक पद्धतीच्या स्तुती करायला लागले. आणि त्यावेळेस मग मात्र आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगे सकळाशी तळमळ मनासी करू नका कारण देवकीच्या गर्भा येईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त उतरील भार मारिल दैत्याशी आनंद सर्वासी देईल तो. आणि आकाशवाणी झाल्यानंतर त्या आकाशवाणीने सांगितलं तुम्ही काळजी करू नका देवकीच्या पोटी मी अवताराला येणार आहे. पण तुम्ही तोपर्यंत काय करा तुम्ही तोपर्यंत त्या गोकुळामध्ये जावा आणि यादव वंशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रूप तुम्ही अवताराला धारण करा. देव येताना त्याच्या अगोदर वातावरण तिथं तयार होत असतं. एक सामान्य गोष्ट बोलू का एखादी मोठी व्यक्ती आपल्या तालुक्यातली कोणी यायची असेल तर अगोदर त्यांचे सगळे पुढे लोक येतात आणि तिथली माहिती घेत असतात. तसं जगाचा मालक सर्व शक्तिमान इथे येणार आहे. मग तो येणार म्हटल्यावर तिथली बघायला नको. सामान्य मंत्री जर आपल्या गावात एखाद्या यायचं असेल तर अगोदर सगळं कोण येतं गृह खातं पुढे येतं तपासायला सगळं कुठं स्टेज काय आहे कुठं मागं काय आहे सगळी चेकिंग होतं ना. तसं जगाचा मालक मंत्री खाली यायचंय. मग गृह खातं म्हणजे हे सगळे देवाचे देव गोकुळामध्ये हे गोपाळ म्हणजे सगळे देवाचे अवतार इथं ते इथं अवतीर्ण झाले. आणि मग भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार होण्यासाठी काय झालं भगवान कृष्ण परमात्मा भगवान विष्णू काय झाले शेषाजवळ गेले. शेष म्हणजे पूर्वीच्या अवतारात कोण होता लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार. प्रभू रामचंद्र म्हणजे शेषाजवळ गेले आणि विष्णू परमात्मा म्हणू लागले शेषाप्रती बोले तो लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ. आता भगवान परमात्मा शेषाला म्हणू लागले तर शेषा म्हटले अवतार घ्यायचा आहे आता आपल्याला. नवी ही सगळी मंडळी येऊन गेली आपल्याला काम आहे पृथ्वीवरती दैत्य मारले त्यांची गाराणी सगळी सांगत आले आपल्याला त्यांचं सगळ्यांचं रक्षण करायचं आहे. तर शेषाने उत्तर दिलेलं आहे का गोड संवाद आहे. शेष म्हणू लागला शेष म्हणे मग श्रम झाले पार या लागे अवतार मी न गेली. शेष म्हणू लागला ते अवतार वगैरे मला काही सांगू नको का मला भरपूर कष्ट पडलेत. म्हटले काय कष्ट पडले राम अवतारी झाले लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवे. लक्ष्मण म्हणतोय अरे शेष म्हणतोय राम अवतारात तुम्ही मागच्या अवतारात मी लक्ष्मण झालो आणि काय केलं तुमच्या सोबत सेविले अरण्य तुम्हा सवे तुमच्या सोबत वनवास भोगला. नुसता वनवास भोगला नाही 14 वर्षावरी केले उपोषण जाणत आहे आपण प्रत्यक्ष प्रभू तुमच्यासाठी 14 वर्ष उपवास केला मी. बरं मी उपवास केला ठीक आहे हो मी खात नव्हतो पण तुम्ही मोठे भाऊ आहात तुमचं एकदा तरी काम होतं लक्ष्मणा जेवढा नाही म्हणून 14 वर्षात एकदा सुद्धा तुम्ही विचारलं नाही. आणि आता म्हणायला लागलाय चला अवतार घेऊ. आता ज्यावेळेस असं भगवान परमात्म्याला तो शेष म्हणू लागला त्यावेळेस बोध नामदेवराय वर्णन करतात नामा म्हणे ऐसे वधी धरणीधर. धरणीधर म्हणजे धरणी ज्यानं पकडली पृथ्वीचा भार शेषावरती म्हणून धरणीधर हा शब्द वापरला. नामा म्हणे ऐसे वधी धरणीधर हसोनी श्रीधर काय बोले. आता भगवान परमात्मा काय म्हणू लागला पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ स्वसेले कष्ट मजसवे. मागच्या अवतारामध्ये अनुज म्हणजे बंधू झाला आणि कनिष्ठ म्हणजे धाकटा भाऊ झाल्यामुळे तुला कष्ट भरपूर करावे लागले. पण आता भगवंतानी वचन दिलं कुणाला शेषाला काय दिलं आता तू वडील होईल का सर्वज्ञ पाळीने मी आज्ञा तुझी बारे. भगवान म्हणतात अरे एवढंच आहे ना तुला मागच्या अवतारात लहान भाऊ झाला म्हणून तुला कष्ट पडले म्हणून तू नको म्हणतो ना. आता काम कर तू मोठा हो
आणि तू वडील हो आणि मी तुझी सगळी आज्ञा पाळीन म्हटले. तू काय कर, देवकी उदरी राहावी जाऊनी मायेशी मागे पाठवतो. म्हणून तो अवतार म्हणजे बलरामाचा अवतार तो देवकीच्या उदरामध्ये जातोय. तो 7वा अवतार सांगितला जातो. इकडं वसुदेवाचं उग्रसेनाचा मुलगा कंस हा उग्रसेनाच्या राज्यातला येतो. उग्रसेनाचा धाकटा भाऊ देव आणि देवकाच्या मुलीचं नाव देवकी आणि त्या देवकीचा विवाह असणारा हा वसुदेवासोबत ठरतोय. लग्न मोठ्या थाटामाटात होतंय. सगळ्यांना माहिती धावतो. मी धावतो. कसं असतं, काही चरित्र ही त्या दिवशी ऐकायची असतात, ती गोड असतात. काही चरित्र राम जन्मा दिवशी राम जन्माचं ऐकावंच लागतं, ती गोड असतं, ऐकावं. आणि म्हणून हे फक्त धावतो तुमच्या समोर. आपण या निमित्तानं कवी ना कृष्ण चरित्र पडावं म्हणून धावतो तुमच्या समोर मांडतोय. ते लग्न विवाह सोहळा होतोय. ती वरात निघती. कंसाचं देवकीवर म्हणे खूप प्रेम होतं. म्हणून ते जेव्हा वरात निघाली तेव्हा रथाचं सारथ्य दुसरा सारथी करायला कंसाने सांगितलं, माझ्या बहिणीचं लग्न आहे, दुसरा सारथी नाही, मी स्वतः सारथ्य करणार. आणि कंस स्वतः सारथ्य करायला लागला. आणि मग तेवढ्या ती आकाशवाणी होती आणि आकाशवाणी सांगते, अरे कंसा काय करायला लागला, जिचं तू एवढ्या थाटामाटात करायला, तिचा 8वा मुलगा तुला मारणार. हे कळल्याबरोबर तो रागात येतोय, तलवार घेऊन तिला मारायला जातोय. पण वसुदेव मात्र इथं बुद्धी शांत ठेवून उत्तर देतो. ऐका, संकट काळामध्ये संकटात असताना गडबड करून चालत नसते, पटकन उत्तर देऊन चालत नसतं. संकट काळामध्ये विचार करून सत्वशील बुद्धीचा संकट काळात उपयोग होत असतो. त्या वसुदेवानं तलवार घेऊन मारायला आलेल्या कंसाचा प्रतिकार करणं त्यावेळी योग्य समजलं नाही. त्यावेळेस त्यानं बुद्धी चालवली वसुदेवाने. आणि वसुदेव म्हणू लागला पहिल्यांदा, अरे कंसा काय करायला लागला, कुणाला मारायला लागला? देवकी, अरे तुझी बहीण आहे, तुझ्या बहिणीला मारतो का? त्यावेळेस कंसाने सांगितलं, भाऊजी तुमचं माझं काही नाही, उगं तुम्ही मध्ये पडू नका. ही बहीण जरी असली तर हिच्या पोटी येणार, मलाच मारणार आहे, म्हणून हिला मला मारावं लागेल. तुमचं शस्त्र जरी खरं असतं स्त्रीला मारू नये, पण जिच्यापासून जर आपणाला धोका होत असेल तर स्वसंरक्षणासाठी मारायला काय कमी आहे का, काय चूक आहे? शास्त्र कंसालाही कळत होतं महाराज. तो कंस बोलू लागला. मग पुन्हा तो फार गोड संवाद आहे वसुदेव आणि कंसातला. तो वसुदेव म्हणू लागले, अरे जरी स्त्री असली, जरी धोका असला, तू शत्रू म्हणून बघत असला तर ती निशस्त्री आहे, ती अबल आहे, तरी काय तुझं? त्यावेळेस त्यानं एकच कंसानं स्वसंरक्षणासाठी काहीही करू शकतो. मग शेवटी काही इलाज चाले ना, मग वसुदेवानं बुद्धी चालवणी सांगितलं, अरे तुला धोका कोणापासून आहे? 8व्यापासून आहे. तुला जन्माला मूल आल्यानंतर मी स्वतः तुझ्याजवळ आणून देईन. आणि वसुदेव सत्यवचनासाठी प्रसिद्ध होता. कंसाने सांगितलं, बघा हिच्यावर विश्वास नाही पण तुमच्यावर विश्वास आहे म्हटले, तुमच्या शब्दाखातर मी तयार आहे. मग ते कारागृहात येतात. मग ते पहिलं मूल जन्माला आल्यानंतर म्हणे वसुदेवाने घेतलं कंसाजवळ दिलं. ऐका, बोल प्रसंग सांगितला जातो. तो मुलगा जेव्हा झाल्यावर त्या कंसाच्या हातात गेला आणि त्या लहान मुलाला पाहिलं कंसानं आणि कंसाला आनंद वाटला. काय लहान मुलं म्हणजे, लहान मुलं कसंही असू द्या, रंगानं काळा असू द्या, गोरा असू द्या, काय असू द्या, ती लहान मुलं गोडच दिसतात लोकांना, त्याच्यावरती प्रेमच येतं. म्हणून तर आपली जुन्या काळची लोक माणसं म्हणायची, लहान मुलं द्या वगैरेची फुलं, त्यासाठीच म्हणायचं. त्या कंसाला सुद्धा आनंद झाला आणि कंस म्हणाला, ह्या लहान मुलाला मारायला काय गरज आहे म्हटले, आपल्याला धोका 8व्यापासून आहे, हे पहिलं कशाला मारायचं म्हटले. त्यानं माघारी दिलं म्हणून. कुणाला? वसुदेवाला दिलं. मला याचा काही संबंध नाही, मला 8वं पाहिजे, ह्याचं नको म्हटले. पण इकडं मिटिंग लागली वर, कुणाची? ही देवादेकांची. वर 33 कोटी देवांची स्वर्गात मिटिंग लागली. म्हणजे कर्मशास्त्र असं आहे, एखादं चांगलं जरी वागायचं म्हटलं तरी सुद्धा प्रारब्ध त्याला वागू देत नाही. ऐका, तर कंसानं माघारी दिल्यावर वर 33 कोटी देवांची मिटिंग लागली आणि ते जर म्हणू लागले, कंस जर असा दया दाखवायला लागला तर त्याचा पापाचा गळा कधी भरायचा म्हटले. आणि त्याचा गळा नाही भरला तर त्याला देव कसा मारणार, भगवंताचा अवतार कसा होणार? त्याचा गळा भरला पाहिजे, त्याची बुद्धी भेद झाला पाहिजे, त्याची बुद्धी उलटी चालली पाहिजे. हे कोणाला तरी काम सोपवावं लागेल. मग कोणाला सोपवायचं? नारद. असे नारद आजही कमी नाही बुद्धी भेद करणारे. त्या नारदाला सांगितलं, जावा त्या कंसाचं मन पलटवा. आणि मग नारद खाली आले, कंसाजवळ गेले. कंसा काय केलं म्हटले? काही नाही म्हटले, नारदा मला वसुदेवाने दिलं होतं, पण ते लहान मुलं इतकं गोड होतं म्हटले, त्याच्याकडे बघितल्यानंतर मारण्याची इच्छा झाली नाही नारदा. आणि मला धोका 8व्यापासून आहे हो. नारदजीला कंस म्हणतोय, या लहान मुलाला मारून मी काय करू? त्यावेळेस नारदजीने सांगितलं, बुद्धिभेद कसा असतो बघा. जे शब्दाची जादू करतात ना, त्यांच्याजवळ बुद्धिभेद असतो. आणि त्या नारदांनी बुद्धिभेद करून सांगितलं, कंसा तू काय म्हणायला लागला? धोका कोणापासून आहे? 8व्यापासून. 8वा देव अवतार घेणार त्याच्यापासून धोका आहे. आणि तुला देवावर विश्वास आहे का?
तुला वाटतं का हा देव इतका गुणवान सत्यनिष्ठ आहे? अरे तुला देवाचं माहित नाही, देवा कशी बुद्धी पण ठेवेल, काय करेल काही सांगता येत नाही. अरे त्या वालीला प्रभू रामचंद्र एक वचनी म्हणणारे झाड आडून मारलंच का नाही, तसं तुझा सुद्धा होईल. कंस म्हटलं पण माझं कसं होईल? त्याने सांगितलं मला 8व्यापासून धोका आहे. त्या कंसाला नारदांनी सांगितलं बरोबर आहे, पण 1 2 3 4 5 6 7 8, पण कंसा इकडून मोजत गेलं तर 8वा शेवट आहे. पण समजा 8व्यापासून मोजत इकडं आलं, इकडून 1 2 3 4 तर पहिलाच 8वा येतोय, आहे का नाही? इकडून मोजायला लागलं डाव्या बाजूनं तर 8वा शेवट आहे, पण उजव्या बाजूनं मोजत चाललं तर 8वा आहे तो पहिला येण्याची शक्यता आहे. आणि देवाचा भरोसा कंसा काही नाही, तो 8वा पहिला सुद्धा येऊ शकेल आणि तुझा खात्मा करेल. आणि जेव्हा मग बुद्धिभेद झाला, मग 6 मुलं मारली जातात, 7वा मायेच्या सहाय्याने गर्भधारणा ती रोहिणीकडे पाठवली जाते आणि 8वा गर्भ भगवान परमात्मा जेव्हा देवकीच्या हृदयामध्ये प्रकट होतात, देवकीचे तेज दिसे जैसे सूर्य, कंसाचे हृदय जळत असे त्या देवकीचं तेज. सामान्य स्त्री जेव्हा गर्भवती होते तेव्हा तिचं तेज असं एवढं चांगलं असतं, तर मग इथं तर भगवान परमात्मा उदरामध्ये आलाय म्हटल्यावर स्वतः ते उदरात आलाय, गर्भामध्ये आलाय, देवकीचं तेज काय सामान्य असेल का? सगळी ते कंसासारख्या दुष्ट लोकांना सगळ्यांना भय वाटायला लागलं. आणि शेवटी तो दिवस आला कोणता? दशरथे मारीला तोचे होता मास. दशरथे मारीला तोचे होता मास. दशरथानं ज्याला मारलं तो महिना होता. दशरथाने कुणाला मारलं? श्रावणाला. म्हणजे तो महिना कुठला आहे? श्रावण. आता महिना कुठला आहे? श्रावण. दशरथे मारीला तोचे होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. हा पावसाळा म्हणून कृष्ण जन्माला थोडा तरी कोणासारखा होतो. कृष्ण पक्ष, पक्ष 2 असतात, शुक्ल पक्ष, वद्य पक्ष, त्याला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. आणि वसुनाम तिथी बुधवार असे, बुधवार असणारा त्यांनी सांगितलं. वसुनाम नावाची तिथी सांगितली. शुक सांगत असे परीक्षित. हे कुणी सांगितलं? शुकाने परीक्षितला सांगितलं. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र, म्हणजे रात्री 12 वाजता भगवान कृष्ण परमात्मा माया खाली अस्त्र रक्षपाळा, तिथल्या सगळ्या जे तुरुंगामध्ये रक्षण करायला ते सगळे सैनिक होते त्यांना मायेचं आवरण पडलं. आणि त्यावेळी नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ, नवग्रहाचं सर्वांचं मूळ नक्षत्र आहे. कृष्ण परमात्मा जन्माला आला तो मूळ नक्षत्र आहे. आणि मूळ नक्षत्रावर जे जन्माला येतात त्याच्या आई वडिलांना धोका असतो किंवा त्याच्या आई वडिलांना त्रास असतो. म्हणून म्हणजे हे कर्म कुणाला चुकत नाही. देव जरी असला तरी मूळ नक्षत्रावर जन्माला आल्यामुळे त्याचे आई वडील वसुदेव आणि देवकीला तुरुंगात काळ घालवावा लागला. जवळजवळ 11 वर्ष हे मूळ नक्षत्र, नवग्रहाचे जे मूळ, म्हणजे हे मूळ नवग्रहातलं मूळ ग्रह, या मूळ ग्रहावरती काय झालं? वसुदेव कपाळ धन्य झालं, वसुदेवाचं कुळ धन्य झालं. आणि जयाचा हा वंश, तयासी आनंद. कोणाला आनंद झाला? जयाचा वंश. कृष्ण परमात्म्याचा वंश कोणता आहे? चंद्रवंश आहे. प्रभू रामचंद्राचा सूर्यवंश. म्हणून प्रभू रामचंद्राचा जन्म सूर्याच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता आणि कृष्ण परमात्म्याचा चंद्रवंश असल्यामुळे रात्री 12 वाजता. परिणाम चंद्राला सुद्धा आनंद झाला, माझ्या कुळामध्ये भगवान परमात्मा अवताराला येतो. आणि शेवटी ती वेळ आली. अयोनी संभवे नोहे काही श्रमे, नामियाचा स्वामी प्रगटला. आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येतात. मोहिनी अस्त्र पळतं. रात्रीच्या वेळी ती सगळ्यांनी असणारा तो सगळा प्रसंग तुमच्या मुखगत असेल, लक्षात असेल असं समजून ते कृष्ण परमात्म्याला तो वसुदेव घेऊन जातोय, गोकुळात ठेवतोय, गोकुळातली कन्या आणतोय. आणि तेव्हा मग त्या कंसाला समजतं. असं म्हणतात एका काही फळा परंपरेमध्ये असे नियम आहेत. यावेळी जेव्हा